नमस्कार मंडळी, मी आज मालवणी वाटप दाखवतो आहे. तेव्हा सुका खोबऱ्याची 4 कवडी घेतलेली आहोत. एक नारळ आहे, ओलं खोबरं, आलं लसूण, हे आलं आणि लसूण आहे, कोथिंबीर आहे आणि कांदे आहेत, हे तरी 7-8 आहेत. आता गॅस पेटवलं आहे आणि त्याच्यात कढई तापत ठेवल्याने तेल ओततं आहे आणि त्याच्यानंतर ओला खोबरा पहिला भाजून घ्यायचा. तेलामध्ये चांगलं परतायचं. आता हे ओलं खोबरं भाजून झाला असा बारीक गॅसवर भाजलंय, कारण बरोबर टाईम लागता. पहिला आम्ही कसं माहिती आहे ओलंच खोबऱ्याचं वाटप करायचो, पण आता महाग झाले ना नारळ, म्हणून आपलं थोडं घालता. आता हे मी काढतंय, झाला बघा, कलर येलो लालसर असो तर काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये सुकं खोबरं भाजून घेणार आहे, ते दाखवते नंतर. आता ह्याच कढईमध्ये मी सुकं खोबरा घालतोय आणि ह्याच्यात तेल बिल घालायचं नाही, असं हे लवकर भाजतं आहे आणि थोड्या वेळाने काढायचं आणि कलर हे भाजला काय मी दाखवतोय. या सुक्या खोबरा भाजला तर काढून घेऊया. हे असं कलर येऊ होयो. आता मी उभं चिरलेलं कांदो पातळ घालतोय कढईमध्ये आणि आता ते पाणी त्याचं असतं, पाणी ते आधी पाणी हे करू पाहिजे, सुकवून देऊ पाहिजे आणि नंतर मग तेल घालायचं. आधी तेल नाही घालायचं, कांदा परतून घ्यायचा 3-4 वेळा असं आणि नंतर तेल घालायचं. थोडं आता परतून घेत आहे, कारण थोडं पाणी असतं ना, ओलं कांदो असतं, मग थोडा पाणी थोडा कमी झाला ना तर त्याच्यात मग तेल घालवताना दाखवतो. मी उभं चिरलेलं कांदो भाजून घेतो आहे, त्याच्यात थोडं पाणी असतं ना, पाणी थोडा सुकला ना तर मग तेल घालूचं असं. आता कांद्यातला पाणी आता सुकलेला असा बघा, चवचर आवाज येता. आता ह्याच्यात आपण तेल घालायचं, कारण कांदा भाजूचं लागतं चांगलं, नाहीतर त्या वाटाप 4 दिवस ठिकाचा नाही, आम्ही 4 दिवसाचा वाटाप केलेला असा. कांद्यात आता जास्त जरा तेल घालतं लागतं कांदो भाजो करून, नाही तर मग वाटाप लवकर खराब होताला. आणि चांगलं परतून बारीक गॅसवर परत थोडा मोठा करायचा आणि कांदो भाजून घ्यायचा. नंतर तुम्हाला दाखवत आहे कांदा भाजल्यावर. आता ह्याच्यात कांदो लवकर आपलं भाजा होयो ना, म्हणून मीठ घालतोय आता, नरम होतो कांदो लवकर. किती होतो, कढईभर होतो कांदो, तो आता आळलो. आता याच्यात लसूण आणि आला घालायचा आणि चांगलं लाल करून घ्यायचं. आता कांदो ह्यो तांबूस झालेलो हा, चांगलं शिजलेलो हा. आता याच्यात कोथिंबीर घालूया आणि ढवळायचा थोडा वेळ आणि गॅस बंद करून थंड करत ठेवायचं ह्यो कांदो. या आता खोबरा आपण एकत्र करूया, ओला आणि सुका भाजलेला, आणि आता वाटप मिक्सरला लावतोय. आता ह्या मालवणी वाटप तयार झालेला असा. माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि सांगा कसा झाला. आता वाटपाची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.